आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए वेद, थांब थांब, घाईघाईत कुठे निघालायस? ऑफिसला. काही काम आहे का तुझं? काम आहेच, नीट उभं राहा. म्हणजे? अरे रात्री अपरात्री तुम्ही फिरत असता बाहेर. कुणाची वाईट नजर लागायला नको तुम्हाला. आल्या गेल्याची, कुणा नेल्याची, भुट्या खेताची, शेजाराची पाजाराची कुणाचीही नजर तुला लागू नये. आजी काय करतेस तू हे? चल येतो मी. ए थांब, निघालास कुठे? अरे आजीशी 5 मिनिटं बोल. दिवसभर कामात असता, माझ्याशी कधी बोलणार? बोल. किती गुणाचं आहे ग माझं लेक, खरंच किती काम करते. मला सांग, त्या सायलीकडे तू गेला होतास ना? कशी आहे रे स्वभावानं ती? प्रेमळ. घरात कोण कोण असतं तिच्या? त्या एकट्याच राहतात आय गेस. मग अचानक असं कुणाकडे धडकायचं त्रास होत नाही त्यांना? पण तसं त्यांनी जाणवूच दिलं नाही. तुला सांगतो, आम्ही नको नको म्हणत असताना सुद्धा आम्हाला गरमागरम जेवू घातलं आणि आमच्या मस्त गप्पा झाल्या. पण तू किती वेळ तुझा मोबाईल तिथं बदली करून आलास. अगं त्यांचा आणि माझा फोन सेम आहे आणि तो एकाच ठिकाणी ठेवला गेला होता. त्यामुळे झालं असं की घाईघाईत मी माझा फोन उचलायचा ऐवजी त्यांचा फोन उचलून घेऊन आलो. असं झालं होय? आजी तुला का इतके प्रश्न पडतायत? काय नाही रे, सहजच रे. एकतर तुम्ही दिवसभर कामात असता, मी इथं घरात असते, मग तुमची काळजी वाटते बाळा. चल जातो मी. येतो येतो म्हणावं. आणि पाऊस आहे, जरा सांभाळून जा. हो. बाईक सांभाळून चालव. हो. जा. माणसाला त्याच्या कर्माची फळं या इथंच मृत्यू लोकात भोगावी लागतात बाबा खोत. बोल, गोदाना आता काय केलं? एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय नाना. वेदच्या स्वप्नात हल्ली एक बाई येते आणि वेदनी मला तिचं जे वर्णन सांगितले ना, ते ऐकून माझी खात्री पटली आहे नाना. ती दुसरी तिसरी कोणी नसून गोदाच असणार. ती का स्वप्नात येत असेल वेदच्या? आणि वेद तर म्हणतो की ती जे सांगते तसंच घडतं.